त्या ऑफिसचं अतिशय असं सुंदर आणि अत्याधुनिक असं आज ओपनिंग केलेलं आहे. या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार, मी सी ए आशिष बाहेती. मला 14 वर्ष झाली सी ए होऊन. मी प्रॉपर मूळचा बीड जिल्ह्याचा आहे. मी जेव्हा संभाजीनगरला आलो तेव्हा एक रेंटेड ऑफिसमध्ये चालू केलं होतं आणि संभाजीनगरची चांगलीच प्रगती झालेली आहे आणि त्याच्यामुळे आमची थोडी प्रगती झाल्यामुळे आम्ही एक नवीन ऑफिस घेतलं आहे आणि पुढे DMIC वगैरे लक्षात घेता मोठ्या ऑफिसची आणि कॉर्पोरेट ऑफिसची गरज आहे सध्या. संभाजीनगरमध्ये खूप जास्त रिक्वायरमेंट राहणार आहे, त्यामुळे आम्ही हे कॉर्पोरेट ऑफिस बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये माझ्यासोबत 3-4 माझे सहकारी आहेत जे माझ्यासोबत काम करतात. यापूर्वी कुठे ऑफिस होतं सर आपण? यापूर्वी माझं सुतगिरणी चौकामध्ये ऑफिस होतं. आता स्वतःच्या याच्यामध्ये हां, ऑफिस आता मी आहे. स्वतःच्या प्रीमायसेसमध्ये ऑफिस हे बनवलं आहे. आज या ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं? हे उद्घाटन म्हणजे संजय शिरसाट साहेब येणार होते, पण त्यांना अचानक बाहेरगावी जावं लागल्यामुळे त्यांचे म्हणजे काही कोणी म्हणजे हे आले होते पर्सनल सेक्रेटरी वगैरे, आणि राजू शिंदे सर पण आले होते. आणि प्लस आमचे जे CA इन्स्टिट्यूट आहेत त्याचे चेअरमन आहेत, त्यांना आम्ही बोलवलं होतं स्पेशली, कारण की त्यांनाच बघून आम्ही CA वगैरे झालेलो आहे. तर ते सिनियर CA होते आमचे, त्यांना आम्ही बोलवलं होतं उद्घाटनासाठी. बीडला आपण प्रॅक्टिस केली सर? नाही, मी बीडला नाही, मी पहिल्यापासून संभाजीनगरलाच प्रॅक्टिस केली. आपलं MIT मध्ये आपलं ऑफिस आहे आणि जवळपास सगळे चार्टर्ड अकाउंटंट त्या ऑफिसमध्ये असतात. हां हां. आपलंही तिथं ऑफिस किंवा तिथं हे असेल ना? मी तिथला मेंबर आहे. बाकी तिथे ॲक्च्युअलमध्ये बॉडी असते तिथे 7-8 जणांची, ते बघतात, ती बॉडी बदलत असते दर 2 वर्षात. मी त्यांचा एक मेंबर आहे ॲज अ CA आणि मी ते ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करत असतो, सेमिनार वगैरेमध्ये. प्लस माझी स्वतःची एक क्रिकेट टीम आहे ज्याच्यामध्ये CA लोकांची स्पर्धा होते, CAPL म्हणून. त्याच्यामध्ये एक माझी स्वतःची क्रिकेट टीम आहे, रुद्रा रेंजर्स म्हणून. त्यानुसारही मी त्यांच्यासोबत म्हणजे हे निगडीत झालेलो आहे. हा आपला व्यवसाय आहे, पण याच्याशिवाय आपण काही सामाजिक आणि राजकीय आपलं काही असं? सामाजिकमध्ये मी ॲक्च्युअलमध्ये आता म्हणजे मारवाडी समाजाचा आहे. तर हे आमच्याकडे प्रभाग म्हणून कन्सेप्ट आहे संभाजीनगरमध्ये ना. सातारा देवळी प्रभागाचा मी सध्या प्रभाग प्रमुख आहे 2026 ते 2028 या कालावधीसाठी. समाजाचे खूप कार्यक्रम होतात, त्या सगळ्या कार्यक्रमांना जवळपास आम्ही हजर असतो. आपण त्या कार्यक्रमामध्ये आपलं योगदान असतं ना. मी प्रयत्न करतो, जर प्रत्येक कार्यक्रमाला जाईल तर हे ऑफिस तर बनवू शकलो नसतो, पण जेवढं होऊ शकतं जे मला म्हणजे ज्याच्यामध्ये मला आवड आहे आणि ज्याच्यातून थोडं बहुत मी सोशल वर्क करू शकतो ते सगळ्या प्रोग्रामांना मी अटेंड करण्याचा प्रयत्न करत असतो. सर, आपला CA होण्याचा प्रवास कसा राहिला सर? CA सर, मी तसं मूळचा अंबाजोगाईचा आहे. तर आता प्रवास प्रत्येकाचा तसं तर थोडा हार्डच असतो, पण माझाही थोडा तसाच होता, थोड्यापैकी हार्ड होता, कारण मी मराठी मीडियममध्ये शिक्षण घेतलं होतं अगोदर आणि त्याच्यानंतर मी संभाजीनगरला आलो आणि CA केलं त्याच्यावर. तर माझे मोठे भाऊ CA होते, चुलत भाऊ, त्यांना बघून आम्ही थोडं हे झालो, मोटिवेट झालो आणि CA कडे आलो. सर, आज या माध्यमातून आपण लोकांना काय आवाहन करणार? माझं तर हे म्हणणं आहे की शिक्षण हे खूप जरुरी आहे सगळ्यात जास्त. मी CA आहे म्हणून नाही, आपल्या मुलांना पुढे शिकवणं खूप जरुरी आहे. भले त्यांनी व्यवसाय करू द्या किंवा कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या, पण त्यांना एक बेसिक लेवलचं जर एज्युकेशन दिलं तर ते उद्या समाजात कुठेही म्हणजे त्यांना प्रॉब्लेम येणार नाही, ते कुठल्याही स्तराला जाऊन व्यवस्थित काम करू शकते. आपण CA व्हायचंच का निवडलं? IPS किंवा IAS अधिकारी वगैरे व्हावं असं आपल्याला वाटलं नाही? CA व्हायचं का निवडलं त्याचं कारण आहे की मला डॉक्टर व्हायचं नव्हतं. कारण की मी जेव्हा CA ची परीक्षा देत होतो तेव्हा डॉक्टर लोकांना खूप महत्त्व होतं क्रेज आणि मला पेशंट बघणं किंवा तो त्रास सहन नाही व्हायचं बघणं. स्वतः मला इंजेक्शन घ्यायला अजूनही भीती वाटते, तर मला त्याच्यात जायचं नव्हतं म्हणून मी CA मध्ये आलो. आणि दुसरं, व्यवसायाबद्दल पहिलेपासून मला खूप आवड होती की मला काहीतरी बिझनेस करायचा होता. बिझनेस याच्याबद्दल आवड असल्यामुळे माझं स्वतःचं रुद्रा इंडस्ट्रीज म्हणून एक युनिट आहे सध्या वाळूजला, ॲल्युमिनियम इंगोटचा, आणि प्लस कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये मी काम करतोय. तर व्यापाराची आवड असल्यामुळे मी CA क्षेत्र निवडलं. या क्षेत्रामध्ये सुद्धा सामाजिक कार्य आपल्या हातून होऊ शकतं. CA क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी क्षेत्राची गरजच नसते, मला असं वाटतं. सामाजिक कार्य करण्यासाठी तुमची इच्छा पाहिजे. जर इच्छा असेल तर आपण सामाजिक कार्य करू शकतो. आणि पण CA मध्ये मला थोडासा फायदा हे आहे की जसं डॉक्टर लोकांना त्यांचे पेशंट सोडून जाता येत नाही, तसं मला थोडं फ्लेक्झिबिलिटी भेटते की मी सगळ्यांना वेळ देऊ शकतो. त्याच्यामुळे मी सामाजिक क्षेत्रात काम करू शकतो थोडं. सर, अनेक लोक जे टॅक्स भरण्यापासून दूर होतात सर, ते भरत नाहीत, यांना काय आवाहन करणार सर अशा लोकांना? टॅक्स भरण्यापासून दूर होत नाहीत लोक, ॲक्च्युअलमध्ये त्यांच्याकडे पूर्ण माहिती गेलेली नसते. म्हणजे आपल्याकडे व्हॉट्सअप हे आता इतके दिवस खूप चांगलं हे होतं की त्याच्यामुळे माहिती मिळत होती,
पण आता तेच आता असं झालेलं आहे व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया ही त्याच्यामध्ये चुकीची माहिती लोकांपर्यंत जाते. बरोबर. तर जी फक्त माहिती किंवा व्यवस्थित कन्सल्टंटला भेटून तुम्ही माहिती घेतली तर कुठल्याच टॅक्स करून पडण्याची गरजच नाही आहे. कारण की आपण टॅक्स म्हणजे आपल्याला वाटतं की आपण टॅक्स भरत नाही, पण आपण अप्रत्यक्षरित्या टॅक्स भरलेलाच असतो कुठे ना कुठे. तुम्ही जाऊन खर्च करताय मार्केटमध्ये, कुठल्या दुकानातून काही वस्तू घेताय तर तुम्ही टॅक्स भरलेलाच आहे त्याच्याकडे. तुम्ही स्वतः टॅक्स भरत नाही, त्यांना पैसे देतात त्याच्यातून टॅक्स जातोच आहे. त्याच्यामुळे पळण्याची काही गरजच नाही टॅक्सपासून कुणाला. फक्त माहिती व्यवस्थित घेतली, व्यवस्थित कन्सल्टंट निवडला तर डेफिनेटली तुम्हाला फायदाच राहील लागे प्रत्येक गोष्टी. आपलं पूर्ण नाव सर? माझं पूर्ण नाव आहे आशिष अशोक कुमार बाहेती. सर आपल्या कार्यालयाचा पत्ता सर? मला हे बॉम्बे हाईट्स बिल्डिंग आहे, ऑफिस नंबर 602, 6th फ्लोअरला आहे, बॉम्बे हाईट्स, बीड बायपास रोड, रेणुका माता कमानीच्या अपोजिट, छत्रपती संभाजीनगर. थँक्यू सर.